गुजरातच्या बनासकांठामध्ये एका फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे। या घटनेत आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआयने दिली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। तर या घटनेनंतर मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलंय। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कारखान्यात असलेल्या बॉयलरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडल्याचं समजतंय। स्फोट झाला तेव्हा कारखान्यात 30 कामगार काम करत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। तर या दुर्घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आलाय। या व्हिडिओत कारखान्यातील भिंतींचे स्फोटामुळे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे। याशिवाय स्फोटाच्या तीव्रतेमुळे इमारतीचा संपूर्ण स्लॅब कोसळून 200 मीटर पर्यंत ढिगारा पसरल्याचं दिसून येत आहे। तसेच घटनास्थळी जिल्हाधिकारी महिर पटेल आणि एसडीआरएफ पथक पोहोचले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मृतदेहांचा शोध सुरू आहे। दरम्यान या दुर्घटनेतील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले। तसेच स्फोटाच्या तपासाचे आदेश देखील देण्यात आले। तर डीसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय चौधरी यांनी सांगितले की फटाका फॅक्टरीत आग लागल्याने सलग स्फोट झाले आणि आगीचा भडका उडाला। तू बंद कर, चैन बंद कर। भाई